आज बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल सोया मसाला। ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी एक सिक्रेट गोष्ट वापरली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। त्यासाठी 15 मिनिटं आधी सोया चंक्स भिजत ठेवले होते। सोया चंक्स मधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। गॅसवर कढई ठेवली, तेल गरम झालं की त्यात सोया चंक्स घालून घ्यायचे आहे। सोया चंक्स हलकेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। साधारण मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं लागतात फ्राय होण्यासाठी। सोया चंक्स छान फ्राय झालेले आहेत। आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण ती सिक्रेट गोष्ट वापरणार आहोत, जी की आपल्या ग्रेव्हीला रिचनेस आणि घट्टपणा येण्यासाठी उपयोगी आहे। ते म्हणजे 10 ते 12 काजू आधीच भिजत ठेवले आहेत। आता आपण काजूची पेस्ट तयार करून घेऊया। गॅसवर कढई ठेवली, तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे। 3 मध्यम आकाराचे कांदे इथे घेतलेले आहेत। कांदा छान हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कांदाही छान भाजून झालेला आहे। आता त्यामध्येच आपण टोमॅटो घालून घेतलेले आहे। 2 मोठे टोमॅटो इथे मी घेतलेले आहेत। लसूण घ्यायचा, हिरवी मिरची घ्यायची, आलं घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून आपण इथे किंचितच मीठ वापरलेले आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो ही छान मऊ झालेला आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित भाजलेला आहे। थंड होण्यासाठी ठेवून देऊया। थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। गॅसवर कढई ठेवली, कढई गरम झाली की इथे आपण कस्तुरी मेथी भाजून घेणार आहोत, जी की आपल्याला शेवटला उपयोगी येणार आहे। कस्तुरी मेथी ही हलकीशी भाजून झाली, त्यामुळे अधिक छान चव येते आणि सुगंधही छान ग्रेव्हीचा वाटतो। थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ। मसाले सगळे थंड झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि एक स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। गॅसवर कढई ठेवली, कढई गरम झाली की तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की जिरं घातलं, दालचिनीचा तुकडा घातला, तेजपत्ता घालून घेतला। कलर येण्यासाठी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे, साधारण 1.5 टेबलस्पून। तयार केलेलं वाटण इथे घालून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तिखटपणा येण्यासाठी इथे 1.5 टेबलस्पून लाल मिरची पावडर वापरलेली आहे। अर्धा टेबलस्पून हळद घातलेली आहे। 1 टेबलस्पून इथे धने पावडर वापरलेली आहे। अर्धा टीस्पून जिरं पावडर, चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। 1.5 टेबलस्पून इथे मी चिकन मसाला वापरलेला आहे। तुम्ही हवं तर किचन किंग मसाला किंवा कोणताही पनीर मसाला वापरू शकता। झाकण ठेवून छान 3 ते 4 मिनिटं छान मसाल्यातून तेल सेपरेट होईपर्यंत वाट पाहायची। 3 ते 4 मिनिटांनंतर मसाल्यातून तेल छान सेपरेट झालेलं आहे। आता आपण काजूची पेस्ट तयार केलेली येथे घालून घेणार आहोत। त्याने ग्रेव्ही ही क्रीमी आणि रेस्टॉरंट स्टाईल होणार आहे, अधिक रिचनेस वाढणार आहे। ग्रेव्हीमुळे घट्टपणा येतो, सोया चंक्सला काजूमुळे घट्टपणा येतो सोया चंक्सला। छान मिक्स करून घ्यायचं। फ्राय केलेले सोया चंक्स त्यामध्ये घालून घ्यायचे। एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर अजून छान वाफ काढून घ्यायची किंवा शिजवून घ्यायची। 5 ते 6 मिनिटांनंतर मसालेही सोया चंक्सला छान लागतात आणि छान मुरतात। इथे साधारण 1 ग्लास गरम पाणी मी इथे वापरलेले आहे। झाकण ठेवून अजून 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे खूप छान टेक्स्चर आपल्या ग्रेव्हीचं आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अगदी रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। तेलही त्यातलं अगदी छान असं सेपरेट झालेलं आहे। भाजून घेतलेली कस्तुरी मेथी घालून घ्यायची, कोथिंबीर घालून घ्यायची आणि एकदा मिक्स करून झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा। सर्व साठी तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल सोया मसाला। हा सोया मसाला तुम्ही चपाती सोबत, रोटी सोबत, नान सोबत खाऊ शकता, भातासोबतही खाऊ शकता। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत टाटा बाय बाय, हॅपी कुकिंग।